हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आणखीन एका मस्त अशा रेसिपीमध्ये। तर बऱ्याचदा कसं होतं, आपल्याला जर मसाले हवे असतील आणि त्यापैकी जर जिरे पावडर किंवा धने पावडर हवे असेल तर आपण ते बाजारातून रेडीमेड विकत आणतो। तर आता मी आजच्या व्हिडिओमध्ये घरच्या घरी अगदी शुद्ध पावडर कशा बनवायचे हे दाखवणार आहे। तर त्यासाठी ते एक बाउल मी धने घेतलेले आहेत। हे अख्खे धने आहेत। हे स्वच्छ आपल्याला सुरुवातीला निवडून घ्यायचे आहेत, कारण त्याच्यामध्ये काही खडे असतात, काही काड्या वगैरे असतात। तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचं आहे। इथे स्वच्छ करून घेतल्यानंतर आपल्याला हे सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे। अगदी सोपी पद्धत आहे करण्याची आणि तुम्ही घरच्या घरी अगदी शुद्ध आणि ताजं तुम्ही जेव्हा कधी तुम्हाला हवं असेल तेव्हा तुम्ही हे बनवून ठेवू शकता। आणि ताजं असल्यामुळे आपल्याला भाजीला किंवा कोणत्याही पदार्थांमध्ये घालण्यासाठी त्याचा जो सुगंध असतो, त्याचा जो स्वाद असतो तो अतिशय जास्त प्रमाणामध्ये असतो। आता इथे एक पॅन गरम करून घेतलेला आहे। त्यामध्ये आता सुरुवातीला एक चमचाभर, जास्त काही गरज नाही, एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण जे निवडलेले धणे आहेत ते घालायचे आहेत। तेल घालण्याचं कारण म्हणजे तेल घातल्यामुळे कसं, जे जिरे पावडर आहे त्याला छान असा सुगंध सुटतो आणि जास्त काळ ही पावडर टिकते। तर मध्यम आचेवर साधारणतः एक 3 ते 4 मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। खूप जास्त खरपूस करायचं नाही, तर मध्यम आचेवर आपल्याला हे हलकंसं परतून घ्यायचं आहे। तर धणे भाजताना हे लक्षात ठेवा मैत्रिणींनो, गॅसची फ्लेम मध्यम किंवा लो फ्लेमवर ठेवावी, कारण मोठ्या फ्लेमवर जर आपण धणे भाजले तर ते लवकर करपण्याची शक्यता असते। त्यामुळे अगदी मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर ते 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत आणि थोडाफार हलकासा धण्याचा कलर देखील बदललेला आहे। तर आता इथे गॅसची फ्लेम मी बंद करते आणि आणखीन एखाद मिनिट मी परतून घेते। तर तुम्ही बघू शकता धणे पूर्णपणे छान भाजले गेलेले आहेत आणि त्याचा खमंग असा वास देखील येत आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ताटामध्ये आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। तिकडे धणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण इकडे जिरे 1 चमचाभर तेलामध्ये भाजून घेणार आहोत। तर मार्केटमध्ये जे आपण रेडीमेड जिऱ्याची पावडर आणतो तर त्याची शुद्धता आपल्याला माहीत नसते, किंवा ते निवडून वगैरे स्वच्छ करून भाजलेली असतात, किंवा ते सुद्धा आपल्याला माहीत नसतं। त्यामुळे घरच्या घरी आपण जिरे पावडर, धणे पावडर अशा प्रकारे मंद आचेवर भाजून आणि ते तेलामध्ये भाजल्यामुळे ती पावडर जी आहे ते जास्त वेळ टिकून राहते। तर अशा प्रकारे धण्याप्रमाणे जिरे देखील आपल्याला एक 3 ते 4 मिनिटं मध्यम आचेवर भाजून घ्यायचे आहेत। तर हलकासा त्याचा कलर देखील चेंज होतो आणि त्याचा जिऱ्याचा भाजलेला सुगंध येऊ लागतो। तर तुम्ही बघू शकता हलकासा जिऱ्याचा कलर थोडाफार चेंज झालेला आहे आणि इथे 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत आणि आपण गॅस बंद करून देणार आहोत। आता थंड झालेले धणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहोत। आता आपण याची पूड बनवणार आहोत। तर त्यासाठी सुरुवातीला काय करायचं, एक पाव चमचाभर इथे मी हळद वापरलेली आहे, कारण हळदीमुळे धणे पावडरला छान असा पिवळसर कलर येतो। तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही ते नाही घातलं तरी चालू शकतं। आता मिक्सरला हे बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, अगदी बारीक अशी एकदम सुगंधित धण्याची पावडर तयार झालेली आहे। आता धण्याप्रमाणेच आपण इथे जिरे पावडर सुद्धा बारीक करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपले धणे पावडर आणि जिरे पावडर तयार झालेले आहेत। तुम्हाला जर अतिशय बारीक पावडर हवी असेल तर तुम्ही एकदा बारीक करून घेतल्यानंतर चाळणीने चाळून घेऊ शकता। तर अतिशय बारीक घरच्या घरी शुद्ध आणि एकदम सुगंधित अशी धणे पावडर आणि जिरे पावडर ह्या 2 पावडर घरच्या घरी आपण तयार करून घेतलेले आहेत। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा। भक्तीच्या स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपीज या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर ही जी पावडर आहे ती तुम्ही आरामात 15 ते 20 दिवसांसाठी नक्कीच वापरू शकता। तर जेव्हा कधी संपेल तेव्हा अशा प्रकारे धणे आणून आणि जिरे आणून घरच्या घरी तुम्ही ही पावडर नक्कीच बनवून ठेवू शकता। तर आजच्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचा मनापासून धन्यवाद।